विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त इयत्ता 5वी इतिहासमधील महत्त्वाचे 100 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर सुरू केला? 4 पर्याय आहेत. लोखंड, तांबे, चांदी आणि सोने. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब. मानवाने सर्वप्रथम तांबे या धातूचा वापर सुरू केला. आधुनिक मानवाला काय म्हणून ओळखले जाते? 4 पर्याय आहेत. होमो इरेक्टस, होमो हॅबिलस, होमो सॅपियन्स सॅपियन्स यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 होमो सॅपियन्स सॅपियन्स. आधुनिक मानवाला होमो सॅपियन्स सॅपियन्स म्हणून ओळखले जाते. मेसोपोटेमियाची संस्कृती कोणत्या 2 नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली? नाईल आणि ॲमेझॉन, सिंधू आणि झेलम, टायग्रीस आणि युफ्रेटिस यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टायग्रीस आणि युफ्रेटिस. मेसोपोटेमियाची संस्कृती टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली. प्रश्न क्रमांक 4. भूतकाळातील घटनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. इतिहास, भूगोल, वास्तुशास्त्र, समाजशास्त्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इतिहास. भूतकाळातील घटनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. कार्बन 14 ही कालमापनाची वैज्ञानिक पद्धत कोणी शोधली? अल्बर्ट आइन्स्टाईन, विलार्ड लिबी, चार्लस डार्विन, सर आयझॅक न्यूटन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विलार्ड लिबी. कार्बन 14 ही कालमापनाची वैज्ञानिक पद्धत विलार्ड लिबी यांनी शोधून काढली. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 6. हडप्पा संस्कृतीतील रस्ते एकमेकांना कशा प्रकारे छेदत असतात? समांतर आणि काटकोनात, वर्तुळाकार पद्धतीने, तिरप्या रेषेत, कोणत्याही विशिष्ट पद्धतीशिवाय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समांतर आणि काटकोनात. हडप्पा संस्कृतीतील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोनात छेदतात. उत्क्रांती या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? अचानक होणारा मोठा बदल, सतत आणि सावकाश होणारा बदल, प्रगतीमध्ये येणारा अडथळा आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सतत आणि सावकाश होणारा बदल. उत्क्रांती या शब्दाचा नेमका अर्थ आहे सतत आणि सावकाश होणारा बदल. इजिप्तमध्ये मनोरंजनासाठी कोणता खेळ विशेष प्रसिद्ध होता? कुस्ती, बुद्धिबळ, सॅनेट, धनुर्विद्या आणि घोडेस्वारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुद्धिबळ, सॅनेट. इजिप्तमध्ये मनोरंजनासाठी बुद्धिबळ सॅनेट हा विशेष खेळ प्रसिद्ध होता. पुढील प्रश्न. हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या मानवाला काय नाव दिले गेले आहे? ॲपवानर, शक्तिमान मानव, होमो हॅबिलस म्हणजेच कुशल मानव आणि ताठकाण्याचा मानव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 होमो हॅबिलस. हाताचा कुशलतेने वापर करणाऱ्या मानवाला होमो हॅबिलस म्हणजेच कुशल मानव असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. दगडी हत्यारांच्या स्वरूपावरून इतिहासाचे कोणते कालखंड मानले जातात? पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग आणि वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. दगडी हत्यारांच्या स्वरूपावरून इतिहासाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग असे कालखंड मानले जातात. प्रश्न क्रमांक 11. हडप्पा संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? ग्रामीण संस्कृती, नागरी संस्कृती, भटकी संस्कृती यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागरी संस्कृती. हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती म्हणून ओळखली जाते. पुढील प्रश्न. इतिहासाची मांडणी करताना कशाला सर्वात जास्त महत्त्व दिले जात नाही? प्रत्यक्ष पुरावे, शास्त्रीय आधार, केवळ कल्पना, कोरीव लेख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवळ कल्पना. इतिहासाची मांडणी करताना केवळ कल्पनेला अजिबात महत्त्व दिले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक कोणत्या वर्षी करून घेतला? इसवी सन 1674, इसवी सन 1680, इसवी सन 1666, इसवी सन 1670. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1674. इसवी सन 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. शालिवाहन शक आणि विक्रम संवत या पद्धती कशासाठी वापरल्या जातात? वजन मापनासाठी, कालगणनेसाठी, अंतर मोजण्यासाठी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
कालगणनेसाठी शालिवाहन शक आणि विक्रम संवत या पद्धती कालगणनेसाठी वापरल्या जातात. पाण्यात निर्माण झालेल्या पहिल्या एकपेशीय सजीवाला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. बहुपेशीय सजीव, जलचर प्राणी, आदिजीव म्हणजे अमिबा आणि उभयचर प्राणी. सोपा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आदिजीव अमिबा. पाण्यात निर्माण झालेल्या पहिल्या एकपेशीय सजीवाला आपण अमिबा असे म्हणतो. निएंडरथल म्हणजे शक्तिमान मानवाचे अवशेष प्रथम कोठे मिळाले? आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स, भारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जर्मनी. निएंडरथल म्हणजे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या ठिकाणी सापडले. शेतीची सुरुवात ही मानवी इतिहासातील कोणत्या युगाची महत्त्वाची घटना आहे? पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रयुग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवाश्मयुग. शेतीची सुरुवात ही नवाश्मयुगाची महत्त्वाची घटना आहे. युरोपमध्ये बुद्धिमान मानवाला कोणत्या नावाने संबोधले जाते? क्रो-मॅग्नॉन, निएंडरथल, होमो इरेक्टस, होमो हॅबिलिस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रो-मॅग्नॉन. युरोपमध्ये बुद्धिमान मानवाला क्रो-मॅग्नॉन नावाने संबोधले जाते. खालीलपैकी कोणती इतिहासाची भौतिक साधने आहेत? नाणी आणि ताम्रपट, किल्ले आणि वस्तू, जुनी भांडी, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. नाणी आणि ताम्रपट, किल्ले आणि वास्तू, जुनी भांडी ही सर्व इतिहासाची भौतिक साधने आहेत. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ कोण? विलार्ड लिबी, चार्ल्स डार्विन, गॅलिलिओ, थॉमस एडिसन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चार्ल्स डार्विन. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन हा आहे. पुराश्मयुगीन मानवाने बनवलेले हातकुऱ्हाड हे साधन प्रामुख्याने कशाचे होते? तांब्याचे, दगडाचे, लोखंडाचे की लाकडाचे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दगडाचे. पुराश्मयुगीन मानवाने बनवलेले हातकुऱ्हाड हे साधन दगडापासून बनवलेले होते. हडप्पा संस्कृतीतील लोक व्यापारासाठी कोणत्या मार्गाचा वापर करत असत? केवळ भूमार्ग, केवळ जलमार्ग, भूमार्ग आणि जलमार्ग दोन्ही, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क भूमार्ग आणि जलमार्ग दोन्ही. हडप्पा संस्कृतीतील लोक व्यापारासाठी भूमार्ग आणि जलमार्ग या दोन्ही मार्गाचा वापर करत होते. मानवाच्या उत्क्रांतीमधील एफ वानराचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? तो पूर्णपणे मानवासारखा होता. त्याचे वास्तव प्रामुख्याने झाडावर होते. तो ताट उभं राहायचा. त्याला शेपटी नव्हती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याचे वास्तव प्रामुख्याने झाडावर होते. कोणत्या युगात चाकाचा शोध लागला असे मानले जाते? पुराश्मयुग, नवाश्मयुग, मध्याश्मयुग, लोहयुग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवाश्मयुग. नवाश्मयुगात चाकाचा शोध लागला असे मानले जाते. हडप्पा संस्कृतीतील विटा कशा प्रकारच्या होत्या? कच्च्या मातीच्या, भाजलेल्या आणि पक्क्या, दगडाच्या आणि लाकडाचे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाजलेल्या आणि पक्क्या. हडप्पा संस्कृतीतील विटा ह्या भाजलेल्या आणि पक्क्या होत्या. बुद्धिमान मानवाने गुहेच्या भिंतीवर काय काढले होते? लेख, चित्रे, नकाशे आणि चिन्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चित्रे. बुद्धिमान मानवाने गुहेच्या भिंतीवर चित्रे काढलेली होती. मध्याश्म युगात हवामानात काय बदल झाले? हवामान थंड झाले, हवामान उबदार होऊ लागले, हिमयुग सुरू झाले, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हवामान उबदार होऊ लागले. मध्याश्म युगात हवामान उबदार होऊ लागले. इतिहासाचा प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? ज्या काळात लिखित पुरावा उपलब्ध नाही, ज्या काळात लिखित पुरावा आहे, शिवकाळ आणि इंग्रजांचा काळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्या काळाचा लिखित पुरावा उपलब्ध नाही. म्हणजे प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा लिखित पुरावा उपलब्ध नाही. प्राचीन काळी व्यापारासाठी कोणते माध्यम वापरले जात असे? कागदी नोटा, वस्तू विनिमय पद्धत, डिजिटल पेमेंट, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वस्तू विनिमय पद्धत. प्राचीन काळी व्यापारासाठी वस्तू विनिमय पद्धतीचा वापर केला जात असे. हडप्पा संस्कृतीचा नाश होण्याची संभाव्य कारणे कोणती असावीत? वारंवार येणारे महापूर, पर्यावरणाचा ऱ्हास, बाह्य आक्रमणे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हडप्पा संस्कृतीचा नाश होण्यासाठी वारंवार येणारे महापूर, पर्यावरणाचा ऱ्हास, बाह्य आक्रमणे ही कारणे आहेत.
शक्तिमान मानवाने मृत व्यक्तीला गाडताना म्हणजे दफन करताना त्याच्यासोबत काय ठेवले असावे असे पुरावे मिळतात. सोन्याचे दागिने, हत्यारे आणि प्राण्यांची शिंगे, पैसे, काहीही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हत्यारे आणि प्राण्यांची शिंगे. शक्तिमान मानवाने मृत व्यक्तींना गाडताना किंवा दफन करताना त्यासोबत हत्यारे आणि प्राण्यांचे शिंगे ठेवले असल्याचे पुरावे मिळतात. पुढील प्रश्न, नवाश्म युगात मातीची भांडी बनवण्यासाठी कशाचा वापर सुरू झाला? हातांचा, चाकाचा, साच्याचा, यंत्राचा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चाकाचा. नवाश्म युगात मातीची भांडी बनवण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा प्रामुख्याने कोणत्या दगडापासून बनवल्या जात? ग्रेनाइट, स्टिएटाईट, संगमरवर आणि चुनखडक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टिएटाईट म्हणजे साबण खडक. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा या प्रामुख्याने स्टिएटाईट या दगडापासून बनवल्या जात असे. बुद्धिमान मानवाचा मेंदू शक्तिमान मानवापेक्षा कसा होता? लहान होता, अधिक विकसित होता, सारखाच होता का कमी क्षमतेत होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अधिक विकसित होता. बुद्धिमान मानवाचा मेंदू शक्तिमान मानवापेक्षा अधिक विकसित होता. नवाश्म युगातील घरे प्रामुख्याने कशाची बनवलेली असत? सिमेंट काँक्रीट, कुडाची आणि मातीची, केवळ दगडाची आणि काचेची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुडाची आणि मातीची. नवाश्म युगातील घरे प्रामुख्याने कुडाची आणि मातीची बनवलेली होती. होमोसेपियन्सचा अर्थ काय होतो? ताठ चालणारा, बुद्धिमान मानव, शिकारी मानव, कारागीर मानव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुद्धिमान मानव. होमोसेपियन्सचा अर्थ बुद्धिमान मानव असा होतो. अश्मयुगातील मानवाने दगडाचे तुकडे काढण्यासाठी कोणती पद्धत वापरली? लेझर पद्धत, आघात पद्धत, रसायने वापरून, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आघात पद्धत. अश्मयुगातील मानवाने दगडाचे तुकडे करण्यासाठी आघात पद्धतीचा वापर केला. हडप्पा संस्कृतीतील नगरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था कशी होती? उघडी गटारे, झाकलेली गटारे, गटारेच नव्हती, रस्त्यावर पाणी सोडले जाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झाकलेली गटारे. हडप्पा संस्कृतीतील नगरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था ही झाकलेली गटारे अशी होती. मानवाने अग्नीचा शोध लावल्यामुळे त्याच्या आहारात काय बदल झाला? तो कंदमुळे खाऊ लागला, तो अन्न भाजून खाऊ लागला, तो उपाशी राहू लागला, यापैकी नाही. सोपं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 तो अन्न भाजून खाऊ लागला. मानवाने अग्नीचा शोध लावल्यामुळे तो अन्न भाजून खाऊ लागला. सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो येथे काय सापडले आहे? मोठे वाचनालय, महास्नानगृह, लोखंडी स्तंभ, राजवाडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महास्नानगृह. सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो येथे महास्नानगृह सापडले आहे. मध्याश्म युगात मानवाने कोणत्या लहान प्राण्यांची शिकार करण्यास सुरुवात केली? पर्याय आहेत ससा, हरिण, रानडुक्कर, हत्ती, वाघ आणि डायनोसॉर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ससा, हरिण, रानडुक्कर. मध्याश्म युगात मानवाने ससा, हरिण, रानडुक्कर या प्राण्यांची शिकार करण्यास सुरुवात केली. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या देशांशी व्यापार करत असत? मेसोपोटेमिया, अमेरिका, रशिया आणि जपान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेसोपोटेमिया. हडप्पा संस्कृतीतील लोक मेसोपोटेमिया या देशाशी व्यापार करत असत. मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास कोठून सुरू झाला असे मानले जाते? पर्याय आहेत युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आफ्रिका. मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास आफ्रिका या देशापासून सुरू झाला. अश्मयुगातील मानवाने गुहेत राहण्याचे मुख्य कारण काय होते? शिकाऱ्यासाठी सोपे पडायचे, हिस्र प्राणी आणि हवामानापासून संरक्षण, तिथे शेती करता यायची, यापैकी नाही. लॉजिकली विचार केला तर याचं उत्तर बरोबर येणार आहे पर्याय क्रमांक 2 हिस्र प्राणी आणि हवामानापासून संरक्षण करण्यासाठी अश्मयुगातील मानव हा गुहेत राहत होता. हडप्पा संस्कृतीतील नगरांमध्ये रस्ते एकमेकांना कोणत्या कोनात छेदत? पर्याय आहेत 45 अंश, 90 अंश, 60 अंश, कोणत्याही कोनात नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 90 अंश. हडप्पा संस्कृतीतील नगरामध्ये रस्ते एकमेकांना 90 अंशात म्हणजे काटकोनात छेदत असत. ताम्रपाषाण युग म्हणजे काय? फक्त दगडाचा वापर, दगड आणि तांबे या दोघांचा वापर, फक्त तांब्याचा वापर, लोखंडाचा वापर.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दगड आणि तांबे या दोघांचा वापर. ताम्रपाषाण युग म्हणजे दगड आणि तांबे या दोघांचा वापर होय. इतिहासाची मौखिक साधने म्हणजे काय? ओव्या, लोककथा, लोकगीते. पर्याय क्रमांक 2 आहे नाणी, किल्ले आणि शेवटचा पर्याय जुनी पुस्तके. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओव्या, लोककथा, लोकगीते. इतिहासाची मौखिक साधने म्हणजे ओव्या, लोककथा आणि लोकगीते होय. नवाश्मयुगात कोणत्या गोष्टीमुळे माणसाचे जीवन स्थिर झाले? शिकार, शेती, युद्ध, भटकी वृत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेती. नवाश्मयुगात मानवाचे जीवन शेतीमुळे स्थिर झाले. हडप्पा संस्कृतीतील लोक कपडे कशाचे वापरत असत? 4 पर्याय आहेत. नायलॉन, सुती आणि लोकरीचे, प्लॅस्टिक यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुती आणि लोकरीचे. हडप्पा संस्कृतीतील लोक सुती आणि लोकरीचे कपडे वापरत असत. इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला काय समजते? भविष्यकाळ, मानवी संस्कृतीचा विकास आणि प्रगती, केवळ राजांची नावे आणि मनोरंजन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानवी संस्कृतीचा विकास आणि प्रगती. इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला मानवी संस्कृतीचा विकास आणि प्रगती समजते. शक्तिमान मानवाचा आहार प्रामुख्याने काय होता? कंदमुळे आणि फळे, शिकार केलेले प्राणी, केवळ शेतीतील धान्य आणि मासे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिकार केलेले प्राणी. शक्तिमान मानवाचा प्रमुख आहार शिकार केलेले प्राणी होता. होमो इरेक्टस या मानवाचे अवशेष कोणत्या खंडात सापडले आहेत? आफ्रिका खंड, आशिया खंड, युरोप खंड आणि वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. होमो इरेक्टस या मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या तिन्ही खंडात सापडले आहेत. नवाश्मयुगीन संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? केवळ शिकार करणे, भटकंती करणे, शेती आणि स्थिर वसाहत, दगडाची ओबडधोबड हत्यारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेती आणि स्थिर वसाहत. नवाश्मयुगीन संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य शेती आणि स्थिर वसाहत असे होते. होमो हॅबिलिस या शब्दातील होमो या लॅटिन शब्दाचा अर्थ काय? 4 पर्याय आहेत. वानर, मानव, शिकारी आणि बुद्धिमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानव. होमो हॅबिलिस या शब्दातील होमो या लॅटिन शब्दाचा अर्थ मानव असा आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या देवतेची पूजा करत असल्याचे पुरावे मिळतात? मातृदेवता आणि पशुपती, केवळ सूर्यदेव, अग्नी आणि इंद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मातृदेवता आणि पशुपती. हडप्पा संस्कृतीतील लोक मातृदेवता आणि पशुपती या देवतेची पूजा करत असल्याचे पुरावे मिळतात. महाराष्ट्रातील नेवासा हे ठिकाण कोणत्या कालखंडातील हत्यारांसाठी प्रसिद्ध आहे? पुराश्मयुग, लोहयुग, आधुनिक युग यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुराश्मयुग. महाराष्ट्रातील नेवासा हे ठिकाण पुराश्मयुग कालखंडातील हत्यारांसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न पाहूया. चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात कोणती प्राचीन संस्कृती उदयाला आली? पर्याय आहेत. सिंधू संस्कृती, नाईल संस्कृती, चिनी संस्कृती, मेसोपोटेमिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिनी संस्कृती. चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चिनी संस्कृती उदयाला आली. बुद्धिमान मानवाचे सौरयंत्र पूर्णपणे विकसित झाल्यामुळे त्याला काय साध्य झाले? वेगाने धावणे, विविध ध्वनीचा उच्चार आणि भाषा, दगडी हत्यारे बनवणे, शिकार करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विविध ध्वनीचा उच्चार आणि भाषा. बुद्धिमान मानवाचे सौरयंत्र पूर्णपणे विकसित झाल्यामुळे विविध ध्वनीचा उच्चार आणि भाषा त्याला साध्य झाले. पुढील प्रश्न. ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक कोणी लिहिले? ॲरिस्टॉटल, चार्ल्स डार्विन, न्यूटन, कोपर्निकस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चार्ल्स डार्विन. ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक चार्ल्स डार्विन यांनी लिहिले आहे. निएंडरथल मानवाने अग्नीचा वापर कसा केला असावा? पर्याय आहेत. गारगोटीचे दगड एकमेकावर घासून, लाकूड घासून, विजेपासून, नैसर्गिक वन्यवापासून. लॉजिकली याचं उत्तर लावता येतं बघा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गारगोटीचे दगड एकमेकावर घासून. निएंडरथल मानवाने अग्नीचा वापर गारगोटीचे दगड एकमेकावर घासून केला असावा. हडप्पा संस्कृतीमध्ये धान्य साठवण्यासाठी काय असायचे? मोठी मातीची गाडगी, धान्याची प्रचंड कोठारे, जमिनीतील खड्डे यापैकी नाही.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धान्याची प्रचंड कोठारे. हडप्पा संस्कृतीतील धान्य साठवण्यासाठी धान्याची प्रचंड कोठारे असायची. नवाश्म युगाच्या सुरुवातीला मानवाने कोणते प्राणी पाळायला सुरुवात केली? कुत्रा आणि शेळी मेंढी, वाघ आणि सिंह, हत्ती यापैकी नाही. लॉजिकली उत्तर काढता येतं. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुत्रा आणि शेळी मेंढी. नवाश्म युगाच्या सुरुवातीला मानवाने कुत्रा आणि शेळी मेंढी हे प्राणी पाळायला सुरुवात केली. प्राचीन संस्कृतीमधील झिगुरॅट म्हणजे काय? पर्याय आहेत राजवाडा, मंदिर आणि प्रार्थनास्थळ, बाजारपेठ आणि कोठार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंदिर आणि प्रार्थनास्थळ. प्राचीन संस्कृतीमध्ये झिगुरॅट म्हणजे मंदिर किंवा प्रार्थनास्थळ होय. मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणी पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष सापडले आहेत? पर्याय आहेत भीमबेटका, इंदूर, भोपाळ आणि गावलेर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमबेटका. मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीतील नगरांची रचना कशी होती? विखुरलेली, नियोजित आणि पद्धतशीर, डोंगराळ भागात आणि कच्च्या घरांची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नियोजित आणि पद्धतशीर. हडप्पा संस्कृतीतील नगरांची रचना ही नियोजित आणि पद्धतशीर अशी होती. ताठकण्याचा मानव म्हणजे होमो इरेक्टस याला हे नाव का दिले गेले? पर्याय तो झाडावर राहायचा, तो 2 पायावर ताठ उभा राहून चालत असे, तो खूप उंच होता यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तो 2 पायावर ताठ उभा राहून चालत असे म्हणून त्याला ताठकण्याचा मानव असे नाव दिले आहे. सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध होते? शेतीसाठी, जहाजांच्या गोदीसाठी, युद्धासाठी आणि शिक्षणासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जहाजांच्या गोदीसाठी. सिंधू संस्कृतीतील लोथल हे शहर जहाजांच्या गोदीसाठी प्रसिद्ध होते. इतिहासाच्या कोणत्या काळात टोळी करून राहण्याची पद्धत सुरू झाली? मध्याश्मयुग, आधुनिक काळ, पुराश्मयुग, नवाश्मयुग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुराश्मयुग. पुराश्मयुगात टोळी करून राहण्याची पद्धत सुरू झाली. प्राचीन इजिप्शियन संस्कृती कोणत्या नदीच्या देणगीमुळे भरभराटीला आली? गंगा, सिंधू, नाईल, टायग्रीस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाईल. प्राचीन इजिप्शियन संस्कृती नाईल नदीच्या देणगीमुळे भरभराटीला आली. होमो इरेक्टस या मानवाचे अवशेष कोणत्या खंडात सर्वात जास्त प्रमाणात आढळले आहेत? पर्याय आहेत केवळ आफ्रिका, आशिया आणि युरोप, केवळ ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आफ्रिका, आशिया आणि युरोप. होमो इरेक्टस या मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात सर्वात जास्त प्रमाणात आढळले आहेत. बुद्धिमान मानवाचे म्हणजे होमोसेपियन्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? 4 पर्याय आहेत. तो खूप वेगाने धावू शकत असे, त्याची विचार करण्याची क्षमता विकसित झाली होती, तो झाडावर राहत असे, तो शिकार करत नसे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याची विचार करण्याची क्षमता विकसित झाली होती. बुद्धिमान मानवाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की त्याची विचार करण्याची क्षमता विकसित झाली होती. हडप्पा संस्कृतीतील घरांचे बांधकाम प्रामुख्याने कशाने केलेले असे? कच्च्या मातीने, भाजलेल्या विटांनी, लाकडाच्या ओंडक्याने आणि केवळ वाळूने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाजलेल्या विटांनी. हडप्पा संस्कृतीतील घरांचे बांधकाम भाजलेल्या विटांनी केलेले असे. अश्मयुगातील मानवाने हाडांपासून काय बनवले होते? दागिने आणि सुया, यंत्रे, घरे, रस्ते. लॉजिकने याचं उत्तर देता येतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दागिने आणि सुया. अश्मयुगातील मानवाने हाडांपासून दागिने आणि सुया बनवल्या आहेत. हडप्पा संस्कृतीमध्ये मृतांना गाडताना त्यांचे तोंड कोणत्या दिशेला ठेवले जाई? 4 पर्याय आहेत. पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, कोणत्याही दिशेला आणि दक्षिण पूर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर दक्षिण. हडप्पा संस्कृतीमध्ये मृतांना गाडताना त्यांचे तोंड उत्तर दक्षिण दिशेला ठेवले जाई. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये कुशल मानव म्हणजे होमो हॅबिलिस हा कोणत्या गोष्टीसाठी ओळखला जातो? शेतीसाठी, हातांचा वापर करून साधी हत्यारे बनवण्यासाठी, संगीतासाठी आणि व्यापारासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हातांचा वापर करून साधी हत्यारे बनवण्यासाठी.
हडप्पा संस्कृतीतील विटांचे प्रमाण काय होते, म्हणजे साईज काय होती? बघा, एकास दोनास 4, पर्याय 2 आहे एकास एकास 1, दोनास तीनास 5 आणि पर्याय 4 आहे पाचास पाचास 10. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एकास दोनास 4, म्हणजे उंची, रुंदी, लांबी. पुढील प्रश्न, इतिहासाची भौतिक साधने खालीलपैकी कोणती आहेत? जुन्या वस्तू, नाणी, गड किल्ले, पोवाडे, लोककथा आणि वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जुन्या वस्तू, नाणी, गड किल्ले ही इतिहासाची भौतिक साधने आहेत. पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर प्रामुख्याने कोणत्या प्राण्यांची चित्रे आढळतात? 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे बैल, म्हैस, हत्ती, गेंडा. दुसरा पर्याय आहे सिंह आणि वाघ. तिसरा पर्याय आहे डायनॉसोर आणि चौथा पर्याय आहे जिराफ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बैल, म्हैस, हत्ती आणि गेंडा. हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा यांची चित्रे आढळतात. नवाश्म युगात मानवाने कोणत्या धान्याची शेती सर्वप्रथम सुरू केली? पर्याय आहेत गहू आणि बार्ली, मका, ऊस, कापूस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गहू आणि बार्ली. नवाश्म युगात मानवाने सर्वप्रथम गहू आणि बार्लीची शेती करण्यास सुरुवात केली. निअँडरथल मानवाचा मेंदू आधुनिक मानवाच्या मेंदूपेक्षा कसा होता? आकाराने मोठा होता, आकाराने लहान होता, सारखाच होता, मेंदूच नव्हता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आकाराने मोठा होता. निअँडरथल मानवाचा मेंदू आधुनिक मानवापेक्षा आकाराने मोठा होता. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये कोणत्या गोष्टीमुळे मेंदूचा विकास अधिक वेगाने झाला? सतत धावण्यामुळे, हातांचा वापर आणि ताठ उभे राहण्यामुळे, केवळ झोपल्यामुळे आणि झाडावर चढल्यामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हातांचा वापर आणि ताठ उभे राहण्यामुळे. हडप्पा संस्कृतीतील घरांची दारे प्रामुख्याने कोणत्या बाजूला उघडत असत? 4 पर्याय आहेत. मुख्य रस्त्याकडे, घराच्या मागील बाजूला किंवा बोळीत, घराच्या गच्चीवर आणि शेतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घराच्या मागील बाजूला किंवा बोळीत. हडप्पा संस्कृतीतील घरांची दारे घराच्या मागील बाजूला किंवा बोळीत उघडत असत. प्राचीन काळी मातीची भांडी हाताने बनवण्याऐवजी कशावर बनवल्यामुळे त्याचा आकार सुबक झाला? दगडावर, कुंभाराच्या चाकावर, साच्यात आणि जमिनीवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुंभाराच्या चाकावर. प्राचीन काळी मातीची भांडी हाताने बनवण्याऐवजी कुंभाराच्या चाकावर बनवल्यामुळे त्याचा आकार सुबक झाला. हडप्पा संस्कृतीमध्ये वजने आणि मापे कोणत्या आकाराची होती? 4 पर्याय आहेत. गोल, त्रिकोणी, घनाकृती यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घनाकृती. हडप्पा संस्कृतीमध्ये वजने आणि मापे घनाकृती आकाराची होती. निअँडरथल मानवाने प्रामुख्याने कशापासून बनवलेले कपडे वापरले? 4 पर्याय आहेत. सुती कापड, रेशमी कापड, प्राण्यांची कातडी, प्लॅस्टिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्राण्यांची कातडी. निअँडरथल मानवाने प्राण्यांची कातडी यापासून कपडे बनवले. भारतीय उपखंडात हडप्पा संस्कृतीचे अवशेष सर्वात प्रथम कोठे सापडले? पंजाबमधील हडप्पा येथे, महाराष्ट्रात, केरळमध्ये, आसाममध्ये. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंजाबमधील हडप्पा येथे. भारतीय उपखंडात हडप्पा संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम पंजाबमधील हडप्पा येथे सापडले. होमो हॅबिलिस या मानवाचा मेंदू ॲप वानरापेक्षा कसा होता? लहान होता, मोठा आणि अधिक विकसित होता, सारखाच होता, मेंदूच नव्हता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोठा आणि अधिक विकसित होता. होमो हॅबिलिस या मानवाचा मेंदू ॲप वानरापेक्षा मोठा आणि अधिक विकसित होता. प्राचीन काळी नाईल नदीच्या खोऱ्यात कोणती संस्कृती उदयाला आली? चिनी संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, हडप्पा संस्कृती आणि रोमन संस्कृती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इजिप्शियन संस्कृती. नाईल नदीच्या खोऱ्यात इजिप्शियन संस्कृती उदयाला आली. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचे दागिने वापरत असत? सोने आणि तांबे, चांदी आणि हिरे, मणी आणि हाडे आणि वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. हडप्पा संस्कृतीतील लोक सोने आणि तांबे, चांदी आणि हिरे, मणी आणि हाडे असे सर्व प्रकारचे दागिने वापरत असत. प्राचीन काळ म्हणजे काय? कालचा दिवस, हजारो वर्षापूर्वीचा काळ, इंग्रजांचा काळ आणि आजचा काळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हजारो वर्षापूर्वीचा काळ. प्राचीन काळ म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा काळ.
इतिहासाची लिखित साधने म्हणजे काय? कोरीव लेख, ताम्रपट, हस्तलिखिते, जुनी नाणी, गड किल्ले, तोंडी सांगितलेल्या गोष्टी. लॉजिकली ह्याचं उत्तर काढता येतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोरीव लेख, ताम्रपट, हस्तलिखिते यांनाच इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. पुढील प्रश्न, नवाश्मयुगात मानवाने शेतीसाठी कशाचा वापर सुरू केला? लाकडी नांगराचा, ट्रॅक्टरचा, यंत्राचा, केवळ हातांचा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लाकडी नांगरांचा. नवाश्मयुगात मानवाने शेतीसाठी लाकडी नांगराचा उपयोग सुरू केला. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात महास्नानगृह सापडले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 पर्याय, लोथल, कालिबंगन, मोहंजोदडो आणि धोलावीरा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो या शहरात महास्नानगृह सापडले आहे. मानवाच्या इतिहासात अश्मयुग असे नाव का दिले गेले? पर्याय 1 आहे, तो आकाशात राहायचा म्हणून, त्याने दगडाची हत्यारे वापरली म्हणून, तो खूप श्रीमंत होता म्हणून, तो गुहेत राहायचा म्हणून. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याने दगडाची हत्यारे वापरली म्हणून त्याला अश्मयुग असे म्हणत असत. पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? युद्ध करणे, शेती आणि व्यापार करणे, मासेमारी करणे, भटकंती करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शेती आणि व्यापार करणे. इतिहासाचे शास्त्रशुद्ध अध्ययन करण्यासाठी कशाची गरज असते? केवळ कल्पनेची, पुराव्यांची आणि शास्त्रीय पद्धतीची, गोष्टींची, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुराव्यांची आणि शास्त्रीय पद्धतीची. इतिहासाचे शास्त्रशुद्ध अध्ययन करण्यासाठी पुराव्यांची आणि शास्त्रीय पद्धतीची गरज असते. मध्याश्म युगात मानवाने कोणत्या प्राण्याला सर्वात पहिले पाळले? घोडा, कुत्रा, बैल आणि उंट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुत्रा. मध्याश्म युगात मानवाने सर्वप्रथम कुत्रा या प्राण्याला पाळले. हडप्पा संस्कृतीतील नगरांमध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी कशाचा वापर केला जाई? उघड्या नाल्यांचा, भाजलेल्या विटांच्या झाकलेल्या नळांचा, गटारांचा. रस्त्यावर पाणी सोडले जाई, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाजलेल्या विटांच्या, झाकलेल्या नळांचा, गटारांचा. मानवाच्या प्रगतीमध्ये अग्नीचा शोध हा कोणता टप्पा मानला जातो? साधा टप्पा, क्रांतिकारी आणि महत्त्वाचा टप्पा, विघातक टप्पा, यापैकी नाही. बघा लॉजिकली याचं उत्तर काढता येतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्रांतिकारी आणि महत्त्वाचा टप्पा. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा आणि 100वा प्रश्न आपण पाहणार आहोत. इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची प्रेरणा मिळते? पूर्वजांच्या पराक्रमाची आणि संस्कृतीची, केवळ युद्धाची, द्वेषाची, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पूर्वजांच्या पराक्रमाची आणि संस्कृतीची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवू हे मला कमेंट करून सांगा. नक्कीच आपल्या कमेंटची दखल घेतली जाईल. धन्यवाद.